साठात बुद्धी काम करत नाही त्यावेळेला स्वतःची पत्नी सुद्धा माणसाला बरोबर पाहत नाही. बाईल म्हणे खरे मरता तरी बरे नासेले घरी थुंकोड्या, पण तरी घरामध्ये कोपऱ्या धरतून खाक 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 करतो, खाक खाक करते. जिच्या खांद्याला खांदा लावून संसार केला ती बाई म्हणते काय खाक 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 करते माय डंगरा, जाय ना कीर्तनात, गेलं ना दे ना इथं बिड्या फुकते, पडमायले बुक से पडले पण कीर्तनात जात नाही. नाही का बोलतोय बाबा. साठात बुद्धी हरपली, 70 मध्ये दृष्टी कुंटली, 80 खाटेसे चिटकला, शेवटी अधोगतीला गेला. 90 म्हणे भगवंता तुला कुठे पावरे आता, 100 बुड्डार काय आला ती अभंगामध्ये शिरायचा. आयुष्य जात आहे पा काळात पोतसे महा, होईत वरवा जाणी काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्री हरीच्या. म्हटले आता तरी सावध हो बाबा, अनमोल किमतीचा नरदेह तुम्हा आपल्याला दिला देवा. कुठं दिला? भारतासारख्या देशामध्ये दिला. अरे भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, वंदन की धरती, अभिनंदन की धरती, यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है, यहाँ का कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम मरेंगे तो भारत के लिए और जिएंगे तो भारत के लिए. मरने के बाद हमारी अस्थि को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगा, बोलो भारत माता की जय. अशा पवित्र देशामध्ये तुम्हा आपल्याला जन्म दिला, भरत खंडे नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याचे संपत. अरे हा देश काय सामान्य आहे का? या देशाचं वर्णन केलं. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. ये धरती वो चारुसी मुनि जपते प्रभु नाम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम. अरे हा देश सामान्य नाही. आवाज वाढव दादा जरा मॉनिटरचा. अरे या देशामध्ये तुम्हा आपल्याला जन्म मिळाला, माऊली नंतर समाधी नाही. म्हणून ज्ञानोबाराय बोलतात रे किती अनमोल किमतीचा नरदेह मिळाला, मग भजनाशिवाय याला शोभा आहे का? आहे का शोभा? नाही नाही. मेल्यानंतर किती शृंगार केला, मेल्यानंतर किती शृंगार केला, काही फायदा नाही. मृत जैसा
शृंगारीला. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी उघडा, ऐका ज्ञानेश्वरी मध्ये माझी माऊली बोलतात, मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थे नानीला, कडू दुधिया माकीला, कुडी जैसा. मेल्यानंतर शृंगार केला काय फायदा आहे? काही फायदा नाही. जिवंतपणे कणके विलासू पडे, कणसे लागले घनदाटे. अगोदर भजन करावं लागेल तुम्हाला. भजन केलं कोणी कोणी केलंय का? सद्गुरु वैकुंठवासी सद्गुरु रूपलाल बाबांनी भजन केलं. रूपलाल बाबांनी भजन केलं म्हणून त्यांचा सोहळा आज वैकुंठात सुद्धा गाजतोय. त्यांना कळालं या नरदेवाचं महत्व. त्यांनी भगवंताचं नाम घेतलं. भगवंताचं नाम घेतलं आम्हाला कळत नाही. आम्ही फसलोय कशामध्ये? विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो कडू जीवासी झाला. विषय रांधिरी रस सुवे, तरी जेवणारा ठाऊकचे होय. तई तो ताटची सांडून जाय जिया परी. मेल्यानंतर किती शृंगार केला फायदा नाही. अरे लाख कणके विना सोपडे, कणस लागले गणदाटे परी. काय करावे गोमटे वसनगर. ज्ञानेश्वरी मध्ये उभ्या दिल्या माझ्या माऊलीनं. मग तुम्हा आपल्याला सोनं करायचं असेल तर काय करा? राम नाम के हीरे मोती, जय हो राम नाम के हीरे मोती. मैं बिखराऊं गली गली, मैं बिखराऊं गली गली. ले लो रे कोई राम का प्यारा, छोड़ मचाऊं गली गली. ले लो रे कोई राम का प्यारा, छोड़ मचाऊं गली गली. बोलो राम के हीरे मोती, मैं बिखराऊं गली गली, मैं बिखराऊं गली गली. ले लो ये राम का प्यारा, छोड़ मचाऊं गली गली, छोड़ मचाऊं गली गली. बोलो राम, बोलो राम, बोलो राम राम राम. बोलो राम, बोलो राम, बोलो राम राम राम. हरी हरी हरी, एक दोन हरी बोल. जिसने ये हीरे लूटे वो माला माल हुई. जिसने ये हीरे लूटे वो माला माल हुई. दुनिया के जो बने पुजारी बाकी वो कंगाल बने. दुनिया के जो बने पुजारी बाकी वो कंगाल बने. ओ धन दौलत के दुनिया वालों, सुन लो मेरे यारो, अरे देश के दीवानों, धन दौलत के दीवानों सुन लो. कबीर महाराज बोलते हैं, धन दौलत के दुनिया वालों एक दिन ऐसा आएगा. धन दौलत और मालिक काला यही पड़ा रह जाएगा. राम नाम के हीरे मोती, राम नाम के हीरे मोती. मैं बिखराऊं गली गली, मैं बिखराऊं गली गली. ले लो रे कोई शोर मचाऊं गली गली, शोर मचाऊं गली गली. बोलो राम, बोलो राम, बोलो राम राम राम. बोलो राम, बोलो राम, बोलो राम राम राम. म्हटले बाबा तुम्ही चालू द्या, आम्ही आहे बसेल. तुम्हाला काही झोप लागते का? तुम्ही बोर झाले का? तुमच्यासाठी चहा बोलवू का आता एकदा? नाही काही थंडा नाही. तुमचे चेहरे प्रसन्न बघून मला सुद्धा आनंद झाला. अरे कीर्तनात बसण्यासाठी सुद्धा चित्त कीर्तनात पाहिजे, नाही तर नुसतं ध्यान कीर्तनात बसून चालत नाही. कीर्तन साधना आहे, उपासना आहे. परमात्म्यापर्यंत पोचण्याचं एक साधन आहे, उपासनेचं साधन आहे. कबीर महाराज म्हणतात, ऐका दादा, जिस जिसने हिरे लुटे वो माला माल हुए. भगवंताचं नाव ज्यांनी ज्यांनी घेतलं त्यांचा सोहळा साजरा झाला. सद्गुरू रूपलाल बाबा किती वर्ष टिकून गेले आपल्यातून. आजही रूपलाल बाबाचं नाव आपण घेतल्याशिवाय राहत नाही. ही ताकद नामात आहे. बोलायचं एकच आहे, सार सार बोलायचं आहे मला. ऐका, जगाच्या बापाचं नाव सार आहे, ते घ्या.
माऊलीच्या ओव्या सांगितल्या मी तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये. अनेक ओव्याचं उदाहरण तुमच्या पुढे मांडलंय मी. कणके विना सोपटे कणसे लागले घनलाटे, परी काय करावे गो मोठे वसनगर. भगवंताचं चिंतनच नाही केलं जीवनामध्ये, काय फायदा आहे? काय फायदा आहे? ती भगवंताचं चिंतन करण्यासाठी तुम्हा आपल्याला नरदेह मिळाला. हा नरदेह मिळाला पवित्र देशामध्ये, आणि जगाच्या मालकाचं नाम इथं मिळतं. कुठं? इथं मिळतं, घरी नाही मिळत. तुम्हाला एक वाक्य आवडलं ना दादा, तर हाताने टाळी वाजवायची. अगोदर ऐकून घ्या. ऐका, घरी काय? काय घरी? दुःख आहे. इथं काय आहे? आनंद आहे. म्हटले बाबा, घरी क्षणभर सुनबाई बरी पाहत नाही, घरी क्षणभर मन लागत नाही, घरी सगळा व्याप आहे जीवनामध्ये, त्रास आहे. पण संसाराचा त्रास या ठिकाणी नष्ट होतो. ही ताकद या धर्म मंडपाची आहे, ही ताकद या नामाची आहे. ऐका दादा, ही ताकद या नामाची आहे. भगवान शिवाच्या नामाची आहे, भगवान पांडुरंगाच्या नावाची आहे, भगवान पंढरीच्या नावाची आहे. तो कुठे आहे? कटेवरती हात आहे, वेटेवरती उभा आहे. तो जगाचा बाप आहे. कुठं? भेवरेच्या तेरी. जम्मू या दीप माझे एक पंढरपूर गाव, जम्मू या दीप माझे एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठू पाटील जाते राव, धर्माचे नगर देखा विठू पाटील जाते नाव. चला जाऊ, चला 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 जाऊ, चला 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 जाऊ तया खाया, काही भोजन मागाया. चला जाऊ तया पूजन मागाया. कितीतरी पुरावे दिले, म्हणून जो आनंद घरी नाही तो आनंद इथं आहे. दादा, वाक्य ऐका. संसारियों के साथ रहोगे, संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी. किसकी याद आएगी? बोला बोला. संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी, और गजानन बाबा के साथ रहोगी तो मेरे महादेव की याद आएगी. महादेव, लुटो मजा हरि नाम की, ऐसी वक्त फिर ना आएगी, एक दिन ये माल मत्ता सब मिट्टी में मिल जाएगी. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, रे भगवंताचं नाम सार आहे, सार असून ते फुकाच आहे, फुकाच आहे. आणि ते तुम्हा आपल्याला संतांनी आणलं या ठिकाणी. फक्त घ्या. एवढा मोठा डांबरे बाबांच्या या शेतामध्ये मंडप टाकला, एवढं मोठं धर्म मंडप टाकला, एवढं मोठं सप्ताहाचं आयोजन केलं. हे कशासाठी हो बाबा? कशासाठी? अरे जीवनाचा उद्धार करण्याचं ठिकाण, जीवनामध्ये शांती दुःखाची वजाबाकी करण्याचं ठिकाण या ठिकाणी उभं केलं. म्हणून हे फुकाच आहे, इथं फुकाच आहे. हे लुटल्यामुळे काय होईल? गर्भवासाचं दुःख नष्ट होईल. अभंगाच्या पहिल्या फुकाचे ते लुटा सार, फुकाचे ते लुटा सार, फुकाचे ते लुटा सार, फुकाचे ते लुटा सार, फुकाचे ते लुटा सार.
फुकाचे ते लुटा सारे फुकाचे ते लुटा सारा फुकाचे ते लुटा सारा फुकाचे ते लुटा सारा फुकाचे ते लुटा सारा फुकाचे ते लुटा सारे वारे अमर सदैव फुकाचे ते लुटा सारे वारे अमर सदैव वारे अमर सदैव नाही गर्भवास पुढती नाही गर्भवास पुढती नाही गर्भवास पुढती नाही गर्भवास पुढती फुकाचे ते लुटा सारा काय गर्भ फुकाचे ते वार सारा वारे अमर सदैव वारे अमर सदैव नाही गर्भवास पुराणे नाही गर्भवास पुराणे नाही गर्भवास पुराणे नाही गर्भवास पुराणे फुकाचे ते लुटा सारा फुकाचे ते लुटा सार बाबा म्हटले बाबा तुम्ही केव्हाच बोलताय फुकाचे ते लुटा सार घड्याळचे 10:30 झाले किती 30 मिनिटं झाले मग सार काय काय आम्हाला सांगा ना काय सार या जगामध्ये जगाच्या बापाचं नाव सार आहे असार संसार आहे फलकट तो संसार इत सार भगवंत सार सार विठोबा नाम तुझे सार म्हणून या शोड पाणी जपत से वारंवार सार देवाचं नाव आहे सारा सार विचार करा उठावडे नामदरा कंठी विठोबाचे फुकाचं काय आहे जगामध्ये तर जगाच्या बापाचं नाव आहे काय मिळतं फुकाचं काही नाही मिळत इथं पाणी सुद्धा फुकाचं मिळत नाही आता उन्हाळा चालू झाला बस स्टँडवर एक गडवा पाणी घेणार तर मावशी बोले ए बाबा तू खाले मावशी 5 रुपये घे पण बोलू नको म्हणजे 5 रुपयाचा गडवा पाण्याचा फुकट मिळतो का रस्त्यावरचा पडलेला कागद सुद्धा फुकट मिळत नाही एवढ्या मोठ्या जगाचा बापाचं नाव एवढा मोठा जगाचा बापाचं नाम घेण्याचा अधिकार आपल्याला दिला पण तो फुकट दिला नव्हे तर जगाचा बाप तुकोबारायने विकला की नाही विकला तुकोबारायने पण कसा देव घ्या फुका 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 याच्या उलट तुकोबाराय बोलतात समाजामध्ये देव गावामध्ये आले अरे प्रत्येकाचं हित व्हावं प्रत्येकाचं कल्याण व्हावं असं माझी इच्छा आहे कारण संत कसे संत उदार उदार भरले अनंत भांडार संत उदार आहे अनंत भांडार ज्यांच्याकडे त्या तुकोबारायांनी जगाचा बाप टोपलीमध्ये घेतला बाबा आणि देऊ या नगरीमध्ये बोलतात ऐका देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी हो देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयता आला घरकुसोणी आयता आला घरकुसोणी देवण लगे देवण लगे देवण लगे देवण लगे आईता आला घरकुसोनी आईता आला घरकुसोनी देवना लगे देवना लगे अरे देव घ्या कोणी देव घ्या
तुकोबारायने देव विकला. हा पण तुकोबाराय बोलतात तरी देव घ्या. लोक म्हटले कसा आहे, म्हटले देव घ्या फुका, देव घ्या फुका. काही काही लोक काही काही नमुने म्हणत देव तुमचा तिकडेच फुका, आम्हाला काही घेणं देणं नाही. म्हणजे देव फुकाचा दिला, देवाचं नाम फुकाचं दिलं, ते नाम फुकाचं असून सार आहे. फुकाचे ते लुटासार, लवकर लुटा, कारण या देहाचा भरोसा नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देते नहीं किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. काय जीवनाचा भरोसा आहे. लुटो म्हणजे हरिनाम की. मी अगोदर सुद्धा बोललो, हरिनाम की लूट है प्यारे, लूट सको तो लूट, अंत काल पछताएगा जब प्राण जाएगा छूट. जब तक है जिंदगी फुर्सत ना मिलेगी काम से, कुछ वक्त ऐसा निकालो प्यार करो भगवान से. भजन है अमृत रस का प्याला, शाम सवेरे पिना, उसको पीकर सारा जीवन मस्ती में तू जिना. भजन बिना चैन ना बेराम. कोणी कोणी लुटले महाराज यादी दिली. अनेक भक्तांनी लुटलं, अनेक संतांनी लुटलं, यादी आहे वारकरी संप्रदायामध्ये. कारण प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक जातीमध्ये संत झाले. आता जात हा एवढा फॅड आलाय बाबा, बाबा ह्या जातीचा, तो बाबा त्या जातीचा. जात काढली लोकांनी आता जात निवडून. हा जाती जातीचा परमार्थ चालू झाला. अवघड झालंय. काय कामाची. जीवनात परमार्थ केला, देवाचं नाव घेतलं, मनात अंतकरणातून जातच गेली नाही. काय कामाचा बुवा, काय कामाचा परमार्थ. म्हटले शुद्ध तुळशीची माळ घातली, शुद्ध तुळशीची माळ घातली, भगवंताचं नाम पवित्र मुखामध्ये आहे, जाती जातीत वाद करतोय, काही कामाचं. तुकोबाराय बोलता शेरा मारला. तुका म्हणे नोहे जाती सवे काम, तुका म्हणे नोहे जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोचे धन्य. वैष्णवांची जात एकच आहे, ते म्हणजे कुठली वैष्णव. हो, तो